NIA करणार जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास। भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू, 13 जखमी, नाव आणि धर्म विचारून झाडल्या गोळ्या। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3 तर पनवेलमधील एकाचा समावेश, तर 5 पर्यटक जखमी। पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतणार। आज मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये, नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक। आज करणार पहलगामची पाहणी। लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांना दहशतवाद्यांनी गाठलं। पती गमावलेल्या नववधूचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ, तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार। दहशतवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर हा संपूर्ण देशावरचा हल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संताप व्यक्त। काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट जारी, ठिकठिकाणी सुरक्षा वाढवली। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त। अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात। पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही, मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारचं एक पाऊल मागे। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।